अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 4 आर्यनचा आवाज मम्मा चॉकलेट आईस्क्रीम रोहितसाठी हे सगळं खूपच शॉकिंग होतं. रोहितने आर्यनला आई आणि बाप दोघांचं प्रेम दिलं होतं. आर्यनला कधीच आईची कमी जाणवू दिली नव्हती. यासाठी रोहितने पूर्ण प्रयत्न केला होता. मग आज अचानक आर्यन झोपेत त्याच्या आईची आठवण का काढत होता. आर्यन लहानपणापासूनच खूप लाजाळू आणि मोठ्यांचं ऐकणारा मुलगा होता. न कधी हट्ट करायचा, न कधी कोणाला त्रास द्यायचा. त्याच्या या स्वभावामुळे त्याला इतर मुलांपेक्षा कमी स्मार्ट समजलं जायचं. आर्यनने कधीच काही मागितलं नाही, न कधी काही हवं होतं. मग आज अचानक ही चॉकलेट आईस्क्रीमची जिद्द का? रोहितने आर्यनच्या रूमचं दार बंद केलं. तेव्हाच सनी एका जासूसासारख्या अंदाजात म्हणाला, ब्रो मी इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिली होती. ज्यात एक बाई एका 7 वर्षांच्या मुलाला हे पटवून देत होती की तो मागील जन्मात तिचा मुलगा होता आणि मग तो मुलगा त्याच्या खरी आईला सोडून त्या बाईकडे गेला. सनीच्या या विचित्र गोष्टींनी चिडून रोहितने विचारलं, तुला काय म्हणायचंय? तेव्हा सनीने आधी प्रायव्हेट प्रेसिडेन्शियल स्वीटच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन पाहिलं की कोणी ऐकत तर नाही ना आणि मग दाबलेल्या आवाजात म्हणाला, ब्रो ती समोरची ब्युटिफुल दिदी भेटल्यानंतर आर्यनचा बिहेवियर थोडा चेंज झाला आहे. हे ऐकल्यावर रोहितचा पेशच संपला. त्याने सनीच्या डोक्यावर एक चपराक मारून रागाने म्हटलं, किती वेळा सांगितलं ने टेक्नॉलॉजीचा योग्य वापर कर. दिवसभर गेम्स खेळत राहतोस किंवा असे बेकार व्हिडिओ पाहतोस. जा आता झोपायची वेळ झाली आहे. रोहितची ऑर्डर ऐकल्यावर कोणीही त्याच्या ऑर्डरचं पालन न करण्याची हिंमत करणार नव्हतं. सनीही शांतपणे त्याच्या रूममध्ये गेला. रोहितने सनीला तिथून पिटाळलं, पण सनीच्या बोलण्याने त्याच्या मनात संशय निर्माण झाला. रोहित बाल्कनीत गेला. वर चमचमणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत विचार करू लागला, खरंच ती मुलगी आर्यनच्या इमोशन्स सोबत खेळून माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होती का? की ते फक्त एक कोइन्सिडन्स होतं? सकाळची वेळ होती. रिया बाल्कनीत बसून टॅबलेटवर गेम खेळत होती आणि अनिका तिच्या फोनमध्ये काहीतरी चेक करत होती. ती विचारात पडली होती की तिचा हरवलेला मुलगा अखेर कसा सापडणार? कोणाची मदत घ्यायची? एकदा तिने बेंगलोरहून कॉल करून मनाली पोलिसांना तक्रार केली होती. पण चौकशीत असं आढळलं की हॉस्पिटलमध्ये तिच्या जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचा कोणताही रेकॉर्ड नव्हता आणि न कोणता साक्षीदार होता ज्यामुळे हे सिद्ध होईल की अनिकाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. जो जन्मलाच नव्हता, तो गायब कसा होऊ शकतो? अनिका या सगळ्याचा विचार करत असतानाच तिला आठवलं की तिच्या शाळेचा एक मित्र पंकज सध्या मनाली पोलिसांत सस्पेक्ट आहे. तिने पटकन मोबाईल घेतला आणि तिच्या जुन्या मित्राच्या मदतीने पंकजचा नंबर शोधू लागली. तेव्हाच तिच्या फोनच्या स्क्रीनवर एक नंबर फ्लॅश झाला. तिच्या फ्रेंडने पंकजचा नंबर शेअर केला होता. निघण्याची घाई न करता अनिकाने पंकजला फोन लावला. ती रियापासून थोडी दूर बाल्कनीच्या रेलिंगजवळ गेली. तिला रियाला हे बोलणं ऐकू द्यायचं नव्हतं. पलीकडे पंकजने फोन उचलला. अनिकाने पंकजला तिची कहाणी सांगितली की कसं एक माणसाने तिच्या डिलिव्हरीनंतर लगेच हॉस्पिटलमधून तिचं बाळ चोरून नेलं होतं. शेवटी अनिका म्हणाली, पंकज प्लीज माझी मदत कर. काहीतरी मार्ग असेल ज्यामुळे मी माझ्या मुलापर्यंत पोहोचू शकेन. पंकजला आधीपासूनच या केसबद्दल माहिती असल्याने त्यानं अनिकाची पूर्ण कहाणी ऐकून घेतली आणि मग म्हणाला, मान्य करू की तू जे म्हणते ते खरं आहे, तरीही मी ऑफिशियली तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. कारण कुठेच असा काही पुरावा नाही ज्यातून हे सिद्ध होईल की तुझ्या जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. आय एम रिअली सॉरी. अनिकाचं मन खाली गेलं. तिच्या मुलापर्यंत पोहोचण्याच्या आशा कमी होताना दिसत होत्या. पंकजही तिच्या शांततेतून तिची उदासी ओळखू शकला होता. म्हणून त्यानं निराशानिकाला आशेची एक किरण दाखवली आणि म्हणाला, अनिका मी एक गोष्ट ऑफ द रेकॉर्ड सांगतो. मनालीमधले जे काही चुकीचे कामं होतात, जरी ते किडनॅपिंगचं का असेना, सगळ्या केसांमध्ये कुठेतरी तुझ्या सासरवाल्यांचा म्हणजे डोगरा खानदानाचा हात असतो. बघ, जर तिथून काही माहिती मिळाली तर. पंकजने फोन ठेवला आणि अनिका विचारात पडली. ती अंगठा दातांमध्ये दाबून बाल्कनीत वेगाने चालत होती. ती विचार करत होती की पंकजने जे काही सांगितलं ते खरं असेल का? आणि असं असलंच तरी डोगरा खानदानाकडून तिच्या मुलाची माहिती कशी बाहेर काढणार? तेव्हाच तिला एक आयडिया सुचली आणि त्या आयडियाचं नाव होतं कुणाल. कुणालच्या मदतीने काही माहिती मिळवायची का? असं काहीतरी ठरवून अनिकाने कुणालला भेटायचं ठरवलं. अनिका पटकन बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलले. रिया तिच्या गेममध्ये इतकी मग्न होती की तिला तिच्या आजूबाजूला काय चाललंय याची काहीच खबर नव्हती.
अनिकाने जीन्स आणि कुर्ती घालून बाहेर आली. ती नवे गाणे पस आणि मोबाईल घेतला आणि रियाला सांगितलं, हे बघ बेटा, मम्मा 2-3 तासांत परत येईल. तुला काही हवं असेल तर हॉटेलच्या रूम सर्व्हिसला सांग. रिया लहान होती, पण तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप जास्त स्मार्ट होती. तिला एकटं राहायची सवय होती. अनिकाने मेन डोर उघडलं. बाहेर जाऊन तिने पुन्हा रियाला आवाज दिला, काहीही झालं तरी रूमच्या बाहेर जाऊ नको. आपल्या रूमच्या समोर एक मोठा वेडा आणि एक छोटा वेडा राहतो. रियाने बाल्कनीतूनच आवाज दिला, नाही जाणार, लव्ह यू मम्मा. अनिकाने दरवाजा बंद केला आणि लिफ्टकडे वळली तेव्हाच तिचे पाय थांबले. लिफ्टजवळ रोहित आणि सनी उभे होते. इतकंच नव्हे तर त्यांनी सगळं ऐकलंही होतं. काही क्षण रोहित अनिकाकडे आणि अनिका रोहितकडे फक्त बघत राहिली. रोहितने ब्लॅक टी शर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक स्पोर्ट शूज घातले होते. रेग्युलर जिम आणि स्ट्रिक्ट डाएटमुळे रोहित एकदम फिट होता. रोहितला पाहून कोणत्याही यंग मुलीची नजर रोहितवरून हटत नव्हती. अनिकाचीही नजर रोहितवरच होती. पण अनिकाचं कारण काही वेगळं होतं. तिला समजलं होती की जेव्हा तिने रोहितला पागल म्हटलं होतं तेव्हा तो तिच्या मागेच उभा होता. थोडा वेळ अनिका तिचा हात मानेला मागे फिरवत इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात लिफ्टचं दार उघडलं आणि रोहित थेट लिफ्टमध्ये गेला. सनीही अनिकाकडे रागाने पाहत लिफ्टमध्ये गेला. अनिका विचार करत होती की दुसरी लिफ्ट घेऊ. तेव्हाच लिफ्टमॅन म्हणाला, प्लीज कम इन मॅडम. नको असतानाही अनिकाला त्याच लिफ्टमध्ये जावं लागलं. रोहित किंवा सनीचं तोंड न पाहावं म्हणून अनिका दरवाज्याकडे तोंड करून उभी राहिली. पण स्टीलच्या स्वच्छ दरवाजातून रोहित आणि सनीच्या चेहऱ्यांचा स्पष्ट परावर्तित होणारा फोटो दिसत होता. अनिका विचार करत होती की त्यांनी तिचं बोलणं ऐकलंय का, आणि काही प्रतिक्रिया का दिली नाही. दुसऱ्या बाजूला रोहित या मुलीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अनिकाच्या हालचालींमधून रोहितला हे कळण्याचा प्रयत्न करत होता की ती मुलगी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे की लांब जाण्याचा. पण सनी अनिकाच्या बोलण्याने फारच दुखावला होता. म्हणून काही काळ शांत राहिल्यानंतर सनीने शेवटी अनिकाला विचारलं, तुम्ही छोटा पागल कोणाला म्हटलं? अनिका थोडा वेळ शांत राहिली. मग थोडं विचार करून अचानक तिने लिफ्टमॅनला विचारलं, या हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या प्रायव्हसीची बिलकुल काळजी घेतली जात नाही का? हे ऐकून इतके वेळापर्यंत स्वतःला आवरत असलेला सनी भडकून म्हणाला, आमचं हॉटेल मनालीचं सर्वात सुरक्षित हॉटेल आहे. अनिकाही आता भांडण्याच्या मूडमध्ये आली होती. ती पुन्हा लिफ्टमॅनला म्हणाली, इतकी सुरक्षा असूनही काल माझी चॉकलेट आईस्क्रीम चोरी झाली. ॲक्च्युली काही डाकू आले आणि आईस्क्रीम लुटून गेले. सनीने त्याचा व्हिडिओ गेम पॉज करून त्याचा मोबाईल खिशात ठेवत फुल ऑन भांडण्याच्या मूडमध्ये उत्तर दिलं, एक्सक्यूज मी, तुम्ही आम्हाला डाकू म्हटलं? आता अनिका थेट सनीकडे वळली आणि म्हणाली, हो म्हटलं, कारण काल तुमच्यामुळे पहिल्यांदा मी माझ्या मुलीला दिलेलं प्रॉमिस पूर्ण नाही करू शकले. अनिकाने हे म्हटल्यावर रोहितने त्वरित हस्तक्षेप करून विचारलं, म्हणजे काय? तुम्ही ती चॉकलेट आईस्क्रीम तुमच्या मुलीसाठी आणली होती का? अनिका रोहितचं हे बोलणं ऐकून थोडी हैराण झाली आणि काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली. रोहितला आता हळूहळू जाणवू लागलं की तो जे काही अनिकाबद्दल विचार करत होता ते कदाचित चूक असू शकतं. त्याला समजू लागलं की अनिका आईस्क्रीम तिच्या मुलीसाठी आणली होती, आर्यनसाठी नाही. यासोबतच रोहितचा राग हळूहळू अपराधीपणात बदलू लागला. तेवढ्यात लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोहोचली. रोहित एका सज्जनासारखा अनिकाला लेडीज फर्स्ट इशारा करत तिला लिफ्टमधून बाहेर जाण्यासाठी रस्ता दाखवतो. अनिका रोहितच्या अचानक बदललेल्या वागण्याने थोडी विचारात पडली. तिने काही क्षण रोहितकडे पाहिलं आणि मग लिफ्टमधून बाहेर गेली. रोहित हे लिफ्टमधून बाहेर जाताना सनीला म्हणाला, मला वाटतंय की आपण या मुलीबद्दल जे विचार करत होतो ते चूक होतं. तिने चॉकलेट आईस्क्रीम तर तिच्या मुलीसाठी आणली होती. सनी त्याचा मोबाईल खिशातून काढत मध्यभागी थांबून म्हणाला, नो ब्रो, आय एम टेलिंग यू. ही मुलगी जी दिसते ती नाही. शी इज ट्राईंग टू इम्प्रेस यू. पाहिलं नाहीस जाण्याआधी कसं बघत होती तुला. रोहितला वाटलं की आता सनी फुकटचं बोलत आहे. रोहितने त्याला तिथेच शांत होण्याचा इशारा दिला. हॉटेल लॉबीच्या बाहेर जात असताना अनिका कुणालला भेटण्याचा कोणता तरी प्लॅन बनवत होती. पण ती ह्या गोष्टीची पूर्ण बेखबर होती की एक मोठं सरप्राईज तिची वाट पाहत होतं. अनिकाने लॉबीमध्ये पाऊल टाकताच तिला काही दिसलं आणि ते पाहून ती जागेवरच थांबली. हातात फुलांचा मोठा गुच्छ घेऊन कुणाल हॉटेल लॉबीच्या मधोमध उभा होता. कुणाल खरं तर सकाळपासून हॉटेलच्या कॅफेटेरियामध्ये बसलेला होता. ज्याला भेटायला तो आला होता.
ना तर त्याचं नाव माहीत होतं ना रूम नंबर, पण त्याला माहीत होतं की दिवसभरात कधी ना कधी ती खाली उतरेलच. आणि जसा त्याने विचार केला होता, अनिका लिफ्टमधून उतरताना दिसली आणि तिला पाहताच वेळ न गमावता कुणाल तिच्यासमोर उभा राहिला आणि फुलांचा गुच्छ अनिकाच्या समोर ठेवून म्हणाला, व्हॉट अ सरप्राईज. मी इथे कोणा दुसऱ्याला भेटायला आलो होतो, पण कोणाला माहीत होतं की तुम्ही भेटाल. कुणालच्या डोळ्यात अनिकाला खोटं स्पष्ट दिसत होतं, पण तिच्या हरवलेल्या मुलापर्यंत पोहोचण्याची शेवटची कडी कुणालच होता. म्हणून अनिकाने बोलणं पुढे नेण्यासाठी तो गुच्छ घेतला. कुणाल संधी पाहून अनिकाला विचारतो, इथंच बाजूलाच एक खूप छान कॉफी शॉप आहे. तुम्ही माझ्यासोबत याल का? अनिकाने अजिबात वेळ न गमावता होकार दिला. कुणालला त्याच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. त्याचा आत्मविश्वास त्याला बोलणं पुढे नेण्यासाठी मदत करत होता. कमाल आहे, आपण सतत 2 दिवसांपासून भेटत आहोत, पण मला अजून तुमचं नावही माहीत नाही. अनिका ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नव्हती. कुणाल अनिकाला त्याचं इंट्रोडक्शन देत हात मिळवण्यासाठी एक हात पुढे करतो आणि म्हणतो, हाय, माय नेम इज कुणाल डोगरा अन्यास. अनिका तणावात थोडं विचार करत राहते. मग हात मिळवून म्हणते, रागनी. दोन्ही हात मिळवतात आणि मग कुणाल चुकून अनिकाला पुढे जाण्याचा इशारा करतो. अनिका पुढे जाताच तो आनंदाने हवेत उडी मारतो आणि खिशातून 500ची नोट काढून दरबानाला देतो. अनिका आणि कुणाल हॉटेलमधून कुणालच्या कारमध्ये बसून निघून जातात. हे सगळं दृश्य रोहित आणि सनी पाहत होते. रोहितने जे पाहिलं त्यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. हॉटेलच्या चेक इन रजिस्टरमध्ये रोहितने अनिकाचं नाव वाचलं होतं. मग तिनं कुणालला आपलं नाव रागिनी का सांगितलं? त्याला काहीच कळत नव्हतं की या मुलीचं खरं रूप काय आहे. तेव्हाच सनीने रोहितला म्हणलं, बघ मी म्हटलं होतं ना ब्रो, श्रीमंत मुलांना फसवणं या मुलीचा छंद वाटतोय. ब्रो तुला जपून राहायला हवं. आपल्याला आणि आर्यनला या मुलीपासून दूर राहायला हवं. रोहित शांत होता, पण त्याच्या मनात विचार सुरू होता, आजवर बिझनेसमध्ये मी इतक्या लोकांना ओळखलंय, माणसं ओळखण्यात कधीच चूक केली नाही. मग या मुलीच्या बाबतीत असं का होतंय? कोण आहे ही मुलगी? काय आहे हिचं खरं रूप? काय आहे हिचं सत्य? कुणाल आणि अनिका एका कॉफी शॉपमध्ये पोहोचले आणि कोपऱ्यातल्या एका रिकाम्या टेबलवर बसले. संपूर्ण रस्त्यात अनिकाने फक्त कुणालच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण ती मनात विचार करत होती की कुणालला आपल्या मुलाबद्दल कसं विचारावं. तेव्हाच कुणाल खुर्चीवर बसत असताना विचारतो, तुमच्या लहान बहिणीमध्ये आणि तुमच्यात खूप वयाचा फरक आहे. म्हणजे ती 6 ते 7 वर्षांची असावी आणि तुम्ही 21 किंवा 22. अनिका याच संधीची वाट पाहत होती. तिने पटकन उत्तर दिलं, तुम्हाला माझ्याबद्दल बरीच माहिती आहे ना? तसंच काही माहिती मी पण तुमच्याबद्दल गोळा केली आहे. हे ऐकून कुणालला वाटलं की रागिनीलाही त्याच्यात इंटरेस्ट आहे. कुणाल स्टाईलमध्ये विचारतो, हो का? जसं की, अनिकाने बोलणं पुढं वाढवत म्हटलं, जसं की तुम्ही लग्न केलेलं आहे. हे ऐकताच कुणालच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अनिका पुढं बोलत राहते. खरं तर, तुमच्या लग्नाच्या वेळी तुमची पत्नी 4 महिन्यांची प्रेग्नंट होती. हो ना? कुणाल आश्चर्याने विचारतो. रागिनी तुला हे सगळं कसं माहीत? अनिका, त्याच्या हातावर हात फिरवत म्हणते. तुम्हीच तर म्हणालात की, कुणाल डोगरा हे नाव म्हणालीत कुणालाही विचारा, ते तुमच्या घरी सोडतील. कुणाल आपले सनग्लासेस काढून डोक्याच्या मागच्या भागावर हात मारत, स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणतो. बघ रागिनी, त्या मुलीसोबत मी 2 मिनिटंही घालवली नाहीत. लग्नाचे फेरे पूर्ण होताच मी दिल्लीत गेलो होतो आणि परत आलो तेव्हा तिची डिलिव्हरीची वेळ झाली होती. तिने एका मुलीला जन्म दिला आणि ती मावशीसोबत बंगळुरूला गेली. बस. अनिका कुणालच्या बोलण्याची पुनरावृत्ती करत म्हणाली, बस, इतकंच. कुणाल फक्त होकारार्थी मान हलवतो. तेव्हा अनिकाला आवरलं नाही आणि तिने शेवटी विचारलंच, आणि तिचा मुलगा कुठे आहे? हे ऐकताच कुणाल पूर्णपणे सुन्न झाला. जणू त्याचा आवाज गळ्यात अडकल्यासारखा झाला. अडखळत तो म्हणाला, तो मुलगा नाही. कोण मुलगा? आता अनिकाचा पारा पूर्णपणे चढला होता. तिने काहीही विचार न करता आपल्या बोलण्यावर जोर देत सरळच विचारलं, तिचा मुलगा. त्या मुलीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. तर तिचा मुलगा कुठे आहे? कुणाल आधीच धक्क्यात होता, पण त्याला हलकीशी शंका आली की रागिनी अनिकाबद्दल इतकं का विचारत आहे. आणि त्याच वेळी जणू अनिकाने कुणालचे हावभाव वाचले. तिने लगेचच बोलणं फिरवत म्हटलं, ठीक आहे, सांगू नकोस. मी अशा कोणासोबत मैत्री करू शकत नाही जो माझ्यापासून गोष्टी लपवतो.
इतकं म्हणत अनिका उठून नाटक करत चालू लागली. अनिका काही पावलं पुढे गेली होती. तेवढ्यात मागून कुणालने घाबरलेल्या चेहऱ्याने थोड्या कमजोर आवाजात म्हटलं, अच्छा थांब, सांगतो. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.